उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर केली। त्याला अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना वरळीमध्ये मुलाला बिनशर्त पाठिंबा दिला होता हे विसरू नये अशा शब्दात उद्धव ठाकरेंना सुनावलंय। मनसेच्या संदीप देशपांडेंनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता यांचे कपडे शाबूत ठेवणार नाहीत अशी टीका देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला। बिनशर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट। उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना। मग तू नाही, बरोबर का चूक आहे काय? नाही नाही, उद्धव ठाकरे नको, मी हा बघा शर्ट काढला, बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड। ते विनोद त्यांना पण समजवायला 10 मिनिटं लागली, मला कळायला पण 10 मिनिटं लागली। मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही, तेव्हा तो घेतला, मुलाला आमदार बनवलं। त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे। आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या ह्याच्यावर स्वतःच्या मेहनतीवर काढला। तो पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागला असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर। पानसट जोक मारायची सवय झाली आहे, मग ती अजून गेलेली नाही आहे। याच्या आधी कोरोनामध्ये पानसट जोक मारायची, आता पानसट जोक मारायला सुरुवात केली आहे। पण एक नक्की सांगतो, येणाऱ्या विधानसभेमध्ये या पानसट जोक मारणाऱ्यांची कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत। मराठी माणसांनी त्यांना यावेळा मतदान केलं नाही। जे काय मतदान झालं ते हिरवं मतदान झालं, जो काय विजय झाला तो हिरवा विजय झाला। आणि त्यामुळे असे पानसट जोक सुचत आहेत। आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मला असं वाटतं मराठी माणूस यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, यांचे कपडे शाबूत ठेवणार नाही, एवढं नक्की।